हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण वडापाव बघणार आहोत आणि वडापावमध्ये जी चटणी वापरली जाते, लाल रंगाची भुरभुरून अशी चटणी जी असते, ती कशी बनवायची त्याची रेसिपी यामध्ये मी शेअर करत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये लसूण टाकलेले आहे। लसूण छान लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा। या ठिकाणी मी तिखटपणा थोडासा कमी ठेवलेला आहे। तुम्ही थोडंसं तिखट जास्त वापरलं ना तर वडापाव एकदम छान स्पायसी आणि मस्त लागतो। कारण माझ्या मुलाला जास्त स्पायसी त्याला नको पाहिजे होतं, त्यामुळे मी कमी प्रमाणात तिखट या व्हिडिओमध्ये आज वापरलेलं आहे। या ठिकाणी लसूण छान लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता लसूणचा रंगही चेंज झालेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान लालसर रंग आलेला आहे आणि यामध्ये मी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे। कारण मी आधीच सांगितलं की माझ्याकडे हिरवी मिरची खूप लवंगी मिरची होती, त्यामुळे मी कट करून टाकलेली आहे। त्याचं जर मी पेस्ट करून टाकली असती तर खूप जास्त स्पायसी झालं असतं। पण तुम्ही बटाटा वडा बनवताना लसूण आणि हिरवी मिरची छान दळून आणि मग ती वापरा। या ठिकाणी मी मोहरी वापरली आहे। 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये जिरेही व्यवस्थित फुलले आहे। लहान मुलांसाठी एकदम कट करून जर मिरच्या टाकल्या ना तर काढूनही घेता येतात आणि मुलं आवडीने खातात। या ठिकाणी चिमूटभर अशी हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतवून घेतले आणि यामध्ये उकळून मॅश करून घेतलेला बटाटा टाकलेला आहे। आता बटाटा टाकून झाला की व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया। जास्त स्पायसी झालं का मुलं खायला कंटाळा करतात। या ठिकाणी चवीप्रमाणे वरतून मीठ टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वाव, तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख येतो। फोडणी जर खमंग बसली ना दिसायलाही खूप छान अशी दिसते भाजी। या ठिकाणी 3 ते 4 मिनिटे एकदम मस्त कमी गॅसवरती भाजी एकदम छान अशी मिक्स करून घ्यायची, शिजवून घ्यायची। वरतून अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची। दिसायलाही छान दिसतं आणि खाण्यासाठी टेस्टही खूप छान लागते। कोथिंबीर टाकून झाली की व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात। वाव, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी एकदम छान कमी गॅसवरती भाजी शिजवून घेतलेली आहे। या ठिकाणी आपली वडापावची जी भाजी आहे ती व्यवस्थित तयार झाली आहे। तुम्ही मॅशरच्या साहाय्याने थोडीशी मॅश करून घेतली, बारीक करून घेतली तरी चालेल। खूप पटकन मग वडे त्याचे बनले जातात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी एकदम परफेक्ट अशी बनून झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅश जर केली ना एकदम व्यवस्थित भाजीचे जे वडे आहे ते पटकन बनले जातात आणि त्यामध्ये बटाटा जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही। या ठिकाणी मी भाजी व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे आणि मग त्याचे थंड झाले की वडे बनवून घेणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मॅश करून घेतले। बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामध्ये मी तांदळाचं पीठ वगैरे अजिबात मिक्स करणार नाहीये। कुरकुरीत होण्यासाठी असं काही वापरणार नाहीये। मी फक्त बेसन पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। हळद टाकून झाली की यावरती व्यवस्थित असा मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडासा हलकासा सोडा या ठिकाणी मी वापरणार आहे। सोडा एकदम किंचित टाकायचा आहे, खूप जास्त प्रमाण सोड्याचं टाकायचं नाही। आणि आपण आता एकदम व्यवस्थित पीठ असं मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित बॅटर त्याचं तयार करून घेणार आहोत। बॅटर बनवताना
सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, बॅटर खूप पातळ बनवायचं नाहीये, एकदम घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे. कारण काय होतं, पातळ बॅटर तयार केलं की वड्यांना ते अजिबात चिकटत नाही आणि वरती जो पिठाचा जो लेअर आहे तो खूप पातळ येतो. त्यामुळे वडापाव बनवताना पिठाचा लेअरही तेवढा जाडसर असला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी एकदम थोडं थोडं पाणी या ठिकाणी ॲड करत आहे आणि व्यवस्थित असं बॅटर जे आहे ते मिक्स करून घेत आहे. आणि खूप छान असं एकसंध एकाच दिशेने व्यवस्थित जर पीठ असं मिक्स केलं ना, गठुळ्याही राहत नाही. तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ आहे ना, एकदम व्यवस्थित असं सरसटलं पाहिजे चमच्यामधून किंवा त्या आपण जे मिक्स करतोय त्याच्यातून. तुम्ही बघू शकता एकदम एकही गठुळी त्यामध्ये दिसणार नाही. एकदम पटकन पीठ हे खाली सुटतं आणि एकसारखं पीठ असं खाली जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत आपण याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं. या ठिकाणी पीठ एकदम जे मिक्स करण्याची पद्धत आहे ती एकदम व्यवस्थित करायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी वडाही व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आणि तो पिठामध्ये डीप केलेला आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूने पीठ व्यवस्थित करून घ्यायचं. तेल तिकडे गरम झालेलं होतं, त्यामध्ये मी 2 ते 3 वडे टाकून घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित वडे तळून घेतलेले आहे. वाव. या ठिकाणी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये करून घालायचा आहे. कारण ती घातली, तो ठेचा जर घातला ना चव एकदम अप्रतिम येते. मी या ठिकाणी माझ्या मुलासाठी कट करून फक्त मिरच्या वापरलेल्या आहेत. एवढीच एक प्रोसेस यामध्ये चेंज करायची आहे, नाहीतर वडापाव एकदम अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा. या ठिकाणी वडे व्यवस्थित मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे. या ठिकाणी वडे व्यवस्थित तळून झालेले आहे. आपण वडापाव सोबत जी लालसर रंगाची चटणी येते, भुरभुरलेली चटणी जी येते, ती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी जे आपण पीठ घट्टसर मळून घेतलेलं होतं, बॅटर जे बनवून घेतलं होतं पिठाचं, त्यातूनच काही पोर्शन असं व्यवस्थित तेलामध्ये टाकून घ्यायचा. थोडंसं असं ओबडधोबड जरी टाकलं तरी ते कुरकुरीत होईल. असं लेअर त्याच्या सोडायच्या तेलामध्ये आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायच्या. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम छान असं तेलामध्ये ते सोडून घेतलेलं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत एकदम मस्त तळून घेतलेलं आहे. आता यामध्ये देखील लसूण टाकायचं आहे. थंडगार झालं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि लाल तिखट मी तुम्हाला सांगितलंच आहे, मी यामध्ये कमी वापरलेलं आहे. तुम्ही यामध्ये जर छान लालसर रंगाचं लाल तिखट वापरलं, तुम्ही बघू शकता मी खूप कमी प्रमाणात यूज केलेलं आहे. आणि तुम्ही मोठा चमचा सर्वांसाठी बनवत असाल तर मोठा चमचा लाल तिखट बनवलं तर याचा कलर एकदम लालसर रंग येईपर्यंत येतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान अशी चटणी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि पाव कट करून घेतलेला आहे. आता पावामध्ये आपण जे बनवलेलं आहे सारण ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. खूप अप्रतिम जसं बाहेर मिळतं तशीच चटणी आपली तयार होते. वाव, खायला एकदम अप्रतिम अशी चटणी. लसूण जर टाकला ना टेस्ट अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. मस्त खा, स्वस्त राहा. अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चटणी अशी व्यवस्थित पावावरती पसरवून घ्यायची, व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये असे वडे ठेवून मस्त कुरकुरीत हिरवी मिरची जी आहे कुरकुरीत होईपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. वडापावसोबत अशी कुरकुरीत हिरवी मिरची खूप छान लागते. कोणाकोणाला आवडतं वडापाव त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत अशी मी मिरची तळून घेतलेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.